श्री जगदंबा प्रसन्न गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहे श्री देवी महात्म्य अर्थात प्राकृत दुर्गा सप्तशती कथासार स्वरूपात। दुर्गा सप्तशती अर्थात देवी महात्म्य हे संस्कृतमधील मार्कंडेय पुराणातील देवी सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य अर्थात चंडीपाठ या विविध नावांनी प्रसिद्ध आहे। आध्यात्मिक दृष्टीच्या उन्नतीने देवीची जी आपण भक्ती करतो, नवरात्रात विशेषतः 9 दिवसांच्या उपवास पारायणात, पूजा पद्धतीत देवीची जी उपासना करतो वेगवेगळ्या रूपांमध्ये, त्या मूळ शक्तीची उपासना अर्थात त्या देवीची कथा, तिची लीला हे सर्व जाणतो आपण याच देवी महात्म्यात, या कथा वाचनात। हा ग्रंथ आहे जो मूळ संस्कृतमध्ये रचलेल्या मार्कंडेय पुराण या ग्रंथातील देवी सप्तशती अर्थात चंडीपाठ किंवा देवी महात्म्य या भागावरून घेतलेला आहे आणि मराठीमध्ये ओवीबद्ध रचला आहे। अर्थात ही प्राकृत पोथी आहे पारायणासाठी। पण हे पुस्तक तंत्रमार्गासाठी लिहिलेलं नाही आहे, शुद्ध भक्तिभावाने पारायण मनन करण्यासाठी आहे। आपण वेगवेगळ्या गोष्टी या 16 अध्यायातल्या देवीच्या अवतार लीला समजून घेणार आहोत नियमित भागांमध्ये। मराठीमध्ये हा पाठ कोणीही करू शकतो, ओवीबद्ध वाचन किंवा आपण हे प्रस्तुत करत आहोत हे कथासार वाचन, ज्याला नीट वाचता येते त्या कोणीही स्त्री पुरुषाने कोणत्याही वयाच्या शुद्ध अंतःकरणाने स्नान वगैरे करून रोज करू शकतं, नवरात्रातही आणि इतर दिवशीही। तर केव्हा आपण हे वाचू शकतो तर चैत्र महिन्यात, आषाढ महिन्यात, अश्विन महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यात या 4 मराठी महिन्यांच्या प्रतिपदे, शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत 9 दिवसांमध्ये केव्हाही वाचू शकतो आणि त्या व्यतिरिक्त इतर दिवशीही वर्षभरात तुम्ही नक्कीच वाचू शकता। पण हे विशेष पर्व काळ आहेत जेव्हा याचं खूप महत्त्व आहे। याशिवाय कोणत्याही महिन्याच्या अष्टमीला, नवमीला, चतुर्दशी म्हणजे 14व्या दिवशी म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमा जेव्हा जेव्हा येईल त्याच्या आदल्या दिवशी, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी हे शुक्ल पक्षातील जे आहेत तेव्हा आपण हे वाचू शकतो देवी महात्म्य ग्रंथ। किंवा कोणत्याही मंगळवारी, दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी किंवा मंगळवार आणि शुक्रवार दोन्ही वेळेस आपण हे वाचू शकतो, ऐकू शकतो। आणि त्यासाठी आपण पारायणाच्या सुरुवात जे करतायत, वाचनाव्यतिरिक्त जे काही संकल्प करून करताय, पूजा करून करताय, तर त्यांच्यासाठीही काही नियम आहेत। तर सिंहावर बसलेली जी देवी आहे किंवा वाघावर बसलेली, सिंहारूढ, व्याघ्रारूढ अशी जी दुर्गा देवी आहे किंवा तुमची कुलदेवता असेल, कुलदेवी असेल, तिचा तुमच्याकडे फोटो, तस्वीर काही असेल, तर अशा देवीचं स्वरूप छोटं स्वरूप जरी असेल, ताम्र धातूमध्ये, तांब्याच्या धातूचा किंवा पितळेची किंवा चांदीची मूर्ती असेल, तर त्याची 16 उपचारांनी किंवा पंचोपचारांनी म्हणजे दूध, दही, मध, तूप, पाणी असे वेगवेगळे उपचारांनी किंवा फुलं वाहून, त्याला तिलक लावून, हळदी कुंकू वाहून, देवीला फुलांचा हार वाहून, धूप आणि दीप याची आरती करून हे पूजा करावी। आणि हळदी कुंकू वाहून हे सगळं फुलं वगैरे वाहून मूर्तीची पूजा केली किंवा फोटोला अर्पण केलं आपण गंधाक्षत, आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे हातात पाणी घेऊन की आचमनीत किंवा उजव्या हातात पाणी घेऊन की मी हा आता 9 दिवसांचा संकल्प करतो किंवा करते आहे, किंवा हे वाचनाचा रोज थोडा थोडा भाग, एक अध्याय किंवा जसं जमेल तसं वाचनाचा किंवा एका दिवसात वाचण्याचा मी संकल्प करत आहे। आणि देवी तू प्रसन्न हो आमच्या घरात, आमच्या कामाच्या ठिकाणी, सगळीकडे आम्हाला, कुटुंबाला आणि सगळ्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, देशाला, विश्वाला, सर्व जीवमात्रांना तू निरोगी ठेव, तू संरक्षण दे, आमचे संकट दूर कर, आम्हाला शक्ती दे, आम्हाला बुद्धी दे, धनसंपत्ती दे, सुख, आरोग्य, आयुष्य सर्व काही दे। कारण की ती आदिशक्ती आहे, आदिपराशक्ती आहे, ती पार्वतीचं, भगवतीचं रूप आहे।
ते महालक्ष्मीचं, महासरस्वतीचं आणि महाकालीचं रूप आहे. याच अवतारांच्या कथा आपण या भागात पाहणार आहोत. ही पोथी वाचण्यापूर्वी तुम्ही एका दिवसात वाचा किंवा एका बैठकीत 16 अध्याय वाचा किंवा टप्प्याटप्प्यात रोज थोडे थोडे वाचा. कशाही पद्धतीने 9 दिवसात वाचा, 4 दिवसात वाचा, जसंही आहे तुमच्या याच्यात. पण जेव्हा जेव्हा वाचाल तेव्हा तेव्हा नव्याने सुरुवातीला कवच वाचायचं आहे, दुर्गा कवच किंवा देवी कवच. त्याच्यानंतर अर्गला स्तोत्र आहे आणि त्याच्यानंतर कीलक स्तोत्र जे आहे, हे तिन्ही जे छोटे छोटे स्तोत्र आहेत संस्कृतमधले, हे आपल्याला वाचायचे आहेत. मराठीत उपलब्ध असतील तर ते मराठी पण पुस्तक छोटंसं उपलब्ध असतं रामरक्षेसारखं, ते तुम्ही वाचू शकता. किंवा तुम्ही ऑनलाईनही डाउनलोड करू शकता PDF फाईल गुगलवर सर्च करून. दुर्गा कवच किंवा देवी कवच पण म्हणतात त्याला, आणि अर्गला स्तोत्र आणि कीलक हे तिन्ही जे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव शंकर या तिघांनी सांगितलेले आहेत आणि ते देवीचा पाठ आपण करतो. तर अशा पद्धतीने हे आधी म्हणले तिन्ही स्तोत्र आणि देवीला आपण जागृत करतो आहे, आवाहन करतो आहे. या निमित्ताने देवीची स्तुती करतो आहे आणि तिला वेगवेगळ्या नावांनी स्मरण करतो आहे, तिच्या गुणांनी स्मरण करतो आहे या कवच, अर्गला आणि कीलकामधून. आणि त्यानंतर आपण देवीला तिची कथा ऐकवतोही आहोत आणि ती कथा ऐकून समजून घेण्याचा प्रयत्नही करतो आहोत. म्हणजे जे आपण पाठ करणार आहोत त्याचं पुण्यफळ मिळेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीत नवरात्रीत आपण कुमारिका भोजन पूजन करत असतो किंवा ब्राह्मण सवाष्णांना जेवण देत असतो. तो वेगळा भाग झाला. पण हे ग्रंथ वाचनाचे पण आणखीन काही नियम आहेत. या ग्रंथात जे शेवटी चंडी कवच, देवी कवच किंवा दुर्गा कवच ज्याला म्हणतात ते, आणि अर्गला स्तोत्र आणि कीलक हे स्तोत्र आपल्याला ग्रंथात शेवटी काही काही ग्रंथात असतील छापलेले, ते सुरुवातीला वाचायचे आहे. दर दिवशी जेव्हा जेव्हा आपण कोणताही अध्याय वाचू त्याच्या सुरुवातीला आधी, आणि त्यानंतर देवीच्या मूर्तीजवळ बसून तिची पूजा करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे वाचू शकतो. एकाच दिवशी एकाच बैठकीत 1 ते 16 अध्याय पूर्ण आपण एक दिवसाचा पाठ करू शकतो. आणि असे 9 दिवस नवरात्रीत विशेषतः रोज 16 अध्याय परत परत रिपिटेशनमध्ये पुन्हा पुन्हा पारायण करू शकतो. जवळजवळ 10-11 तास किंवा त्याच्याहून कमी तास वाचनाच्या वेगावर आहे आपल्याला रोज द्यावं लागेल. जर आपण 1 ते 16 अध्याय रोज पुन्हा पारायण करत राहिलो रोज 9 दिवस, तर त्याचं वेगळं फळ असतं. आणि त्याशिवाय जे देवीचे अवतार या कथांमध्ये आहेत त्यानुसार जर आपण अध्यायाचे भाग पाडले तर सुरुवातीला चंडी कवच किंवा दुर्गा कवच आणि अर्गला स्तोत्र आणि कीलक स्तोत्र हे म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी पहिला अध्याय जो आहे तो पहिल्या अवताराचं चरित्र आहे देवीचं, त्याचा आहे, तर तो पहिले वाचायचा पहिल्या दिवशी, फक्त पहिला अध्याय. दुसऱ्या दिवशी मध्यम चरित्र म्हणजे दुसरं चरित्र आहे देवीच्या अवताराचं, दुसऱ्या अवताराचं, त्याच्यावर 3 अध्याय आहेत. पुढचे अध्याय 2, 3 आणि 4 ते वाचायचे. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी उत्तर चरित्र जे तिसरं अवतार चरित्र आहे देवीचं, तर त्याच्यावर जितकेही अध्याय आहेत ते पुढे तिसऱ्या दिवशी वाचायचे. म्हणजे अध्याय क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 हे असे टोटल 5 ते 13 अध्याय तिसऱ्या दिवशी एकाच अवताराच्या भागाचे असे 9 अध्याय आहेत 5 ते 13 क्रमांकाचे, ते वाचायचे. आणि चौथ्या दिवशी उरलेले 3 अध्याय क्रमांक 14, 15 आणि 16 हे 3 वाचायचे. असे 4 दिवसातही पारायण आपण करू शकतो अवतारांनुसार, एकेका दिवशी एक अवताराची कथा. आणि आणखीन एक सोपा किंवा वेळ उपलब्ध नसतो बऱ्याच जणांना, त्या अनुषंगानेही काही वेगळ्या पद्धतीने आपण पारायण करू शकतो. साधकांना आपण असं सांगू शकतो, सुचवू शकतो की 16 अध्याय आहेत तर 9 दिवस चालेल. असं एका दिवसात न करता, एका दिवसात पूर्ण 16 अध्याय असे 9 दिवस न करता, किंवा एक चरित्र 3 चरित्रांचे 3 आणि अधिक 1 4 दिवसात न वाचता ठराविक क्रमांक रोज 1 किंवा 2 अध्याय जे काही आहेत ते वाचत गेलो तर असं 9 दिवसात वाचण्याचं पण पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 3 हे स्तोत्र वाचल्यानंतर पहिला अध्याय एकच वाचायचा आहे.
तर 9 दिवसांमध्ये जर आपल्याला हे अध्याय संपवायचे आहेत किंवा पूर्ण करायचं आहे पारायण, एक पारायण अख्खं 9 दिवस चालेल टप्प्याटप्प्याने रोज, तर हे जे 3 स्तोत्र आहे जे ग्रंथाच्या शेवटी किंवा तुमच्याकडे ऑनलाईन अवेलेबल असतील, डाउनलोड करू शकता तुम्ही गुगलवरून किंवा यूट्यूबवरही पाहू शकता, लिहिलेले असतील. पुस्तक असेल त्याचं छोटं पुस्तकही येतं. तर दुर्गा कवच किंवा चंडी कवच नावाने पहिलं स्तोत्र आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुसरे अर्गला स्तोत्र आणि कीलक हे तिघं एकत्र येतात. तर हे रोज वाचायचे आहेत पारायण सुरू करण्यापूर्वी 9 दिवस रोज. आणि हे झाल्यानंतर पहिला अध्याय पहिल्या दिवशी वाचायचा आहे, फक्त एक अध्याय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचे 2 अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 2 आणि 3 हे वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय 2 आणि 3. तिसऱ्या दिवशी पुढचे 2 अध्याय, अध्याय क्रमांक 4 आणि 5. पुढच्या चौथ्या दिवशी पुढचे 2 अध्याय, अध्याय 6 आणि 7. 5व्या दिवशी पुढचे 2 अध्याय, अध्याय क्रमांक 8 आणि 9 हे वाचायचे. 6व्या दिवशी म्हणजे पुढच्या 6व्या दिवशी पुढचे 2 अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 10 आणि 11 हे 2 अध्याय वाचायचे. आणि त्याच्या पुढच्या 7व्या दिवशी पुढचा एक अध्याय वाचायचा आहे, अध्याय 12वा. 7व्या दिवशी फक्त एक अध्याय 12वा. आणि 8व्या दिवशी पुढचे 2 अध्याय आहेत ते वाचायचे, अध्याय क्रमांक 13 आणि 14 8व्या दिवशी. आणि परत पुढच्या शेवटच्या 9व्या दिवशी उरलेले शेवटचे 2 अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 15 आणि शेवटचा 16वा हे 2 अध्याय शेवटच्या 9व्या दिवशी, नवमीच्या दिवशी वाचायचे. ह्यात देवीचे 3 चरित्र आहेत पूर्ण 16 अध्यायांमध्ये, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकालीचा, आणि त्यांच्या कथा आहेत. तर या तिन्ही देवींचे तिन्ही चरित्र आपण 9 दिवसात टप्प्याटप्प्यात म्हणजे खंडशः म्हणतो आहोत, वाचतो आहोत किंवा ऐकतो आहोत. म्हणजे सलग एका बैठकीत एका दिवसात नाही वाचणं होतं आहे, एका तिथीमध्ये हे वाचत नाही आहोत आपण, टप्प्याटप्प्याने पारायण पूर्ण करतो आहे. त्यामुळे हा एक प्रकारे अपराध आपण करतो आहे, कारण किती लिंक तोडतो आहे त्या भक्तीच्या, त्या ऊर्जेच्या प्रवाहाला देवी चा जो आपल्या कुंडलिनी शक्तीमध्ये जागृत होतो आहे, मूलाधार चक्रापासून वरती ती ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होते या 9 दिवसांच्या काळात आपल्या शरीरामध्ये आणि प्रत्येक जीवमात्रामध्ये आणि वातावरणामध्ये, ब्रह्मांडामध्ये जी शक्ती संचरित होते तीव्र वेगाने, तर तिला आपण टप्प्याटप्प्यात पुढे नेतो आहे. आपण अखंडपणे एकाच ध्यान अवस्थेत किंवा पारायण पूजा विधीमध्ये पूर्ण करत नाही आहोत. त्यामुळे एक प्रकारे तो खंड होतो आहे. त्यामुळे श्रीमद आदिशंकराचार्यांनी देवी अपराध क्षमापन स्तोत्र म्हणजे देवीचा गुन्हा किंवा अपराध आपण करतो एक प्रकारे ती लिंक तोडून त्या ऊर्जेशी डिस्कनेक्ट होऊन, तर त्याच्यासाठी आपण क्षमा यापन करतो आहे, म्हणजे क्षमा मागतो आहे की बुवा माफी दे देवी, मी कंटिन्यू नाही करू शकत आहे, वेळेअभावी म्हणा किंवा माझ्या इतर कामांमुळे म्हणा किंवा माझ्या क्षमतेमुळे, शारीरिक मानसिक क्षमतेमुळे म्हणा, कशाही कारणामुळे मी अखंड पारायण न करता, एका दिवसात एका तिथीत न करता मी असं 9 दिवसांचं थोडं थोडं करतो आहे. त्यामुळे रोज थोडी थोडी कथा मी ऐकतो आहे, वाचतो आहे, ऐकवतो आहे इतरांनाही आणि तुलाही तुझी कथा ऐकवतो आहे देवी. तर त्यामुळे तुला त्रास होत असावा असा आपण भक्त म्हणून देवीला पाहतो आहे, देवीकडे म्हणतो आहे. देवीला कशाचीही तशी गरज नाही आहे, आपण केलेल्या स्तुतीची गरज नाही, देवी पूर्णच आहे. पण तरीही एक आपला भक्ताचा भाव, एक लेकराचा भाव आईसाठी, याच्यातून आपण काहीही आपलं पारायण करताना किंवा कोणत्याही कधी पूजा करताना, काही करताना काही किंतु परंतु मनात आलेत, काही डिस्टर्बन्सेस आलेत पारायण पूर्ण करताना म्हणा, कधीही म्हणा, किंवा हे असं टप्प्याटप्प्यात करावं लागतं आहे रोज. अखंड देवीची भक्ती आपण नाही करू शकत आहे, देवीची कथा, देवीची लीला आपण अखंड नाही ऐकू वाचू शकत आहे, त्यात इतर आपले सांसारिक कामं जबाबदाऱ्यामध्ये आडव्या येत आहे. तर त्यामुळे आपण अपराधाबद्दल, या नकळत घडणाऱ्या अपराधाबद्दल किंवा न टाळता जाणाऱ्या अपराधाबद्दल क्षमा मागतो आहे देवीची. आणि त्यासाठीच शंकराचार्यांनी हे स्तोत्र संस्कृतमध्ये रचले. अगदी 2, 2.5, 3 पानांचं असावं ते, संस्कृतमध्ये आहे हे. मराठीत जर कुठे कोणाला उपलब्ध झालं ऑनलाईन तर ते त्यांनी त्याचा अर्थ वाचला तरी चालतो, किंवा संस्कृत जर येत नसेल तर, किंवा मग प्रयत्न करावा की आपण मनात शांतपणे माफी मागावी, अपराध होतो आहे देवी आणि
हे असं होतं आहे, असं आपण मनाने आपल्या भाषेत सांगितलं तरी काही हरकत नाही. तर हे सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. रोज पारायणाच्या 2 अध्याय, 1 अध्याय जो काही असेल त्या दिवसाचा, तो वाचणं झाल्यानंतर आणि देवीची क्षमा मागायची. किंवा कोणतंही तुम्हाला हे स्तोत्र येत नसेल किंवा वाचता येत नसेल, संस्कृत बऱ्याच जणांना किचकट जातात शब्द, अर्थ समजत नाही किंवा वेळ जातो, किंवा मराठीत काय त्याचा अर्थ सापडत नाही वगैरे वगैरे, तर मनातून तुम्हाला जे जाणवतं आहे देवीबद्दल ते मन मोकळं करा तुम्ही. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं, त्या देवीच्या लीला एकमेकांना सांगा घरामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये, भावंडांमध्ये. तुम्ही मोठे असाल घरात तर तुम्ही लहानांना सांगू शकता, लहान असेल तर तुमचे मोठे पालक असेल किंवा इतर कोणी असेल त्यांना तुम्ही हे सांगू शकता. मित्रांना, मैत्रिणींना, जे कोणी असेल त्यांना तुम्ही ह्या कथा एक एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने, मनोरंजनाच्या दृष्टीने जरी सुरुवातीला सांगत असाल तरी त्यातून शिकण्यासारखं पुष्कळ आहे. स्त्री किती सक्षम असते, देवी किती महत्त्वाची आहे आणि नकारात्मक शक्तींचा पराभव सकारात्मकतेने कसा करता येतो, हे आपण या कथांमधून नक्कीच शिकतो. आणि देवीबद्दल, स्त्री समाजाबद्दल, एकंदर सगळ्या समाजामध्ये घराघरात लहानपणापासून या कथांमधून आपल्याला स्त्री शक्तीचा परिचय होतो आणि सन्मान वाढतो नारी शक्तीचा. तर त्यासाठी तरी माझ्या दृष्टीने हे या कथा नक्कीच महत्त्वाच्या आहे. यातून ऊर्जा मिळणार आहे, देवीची एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्या आजूबाजूला सतत खेळती असणार आहे. सकारात्मक वातावरण आपल्या आजूबाजूला कामाच्या क्षेत्रात, कार्यक्षेत्रात आणि घरी असणार आहेत. हा भाग तर आहेच. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीने पारायण करू शकतात. 3 प्रकार मी सांगितले. तिन्ही प्रकारांमध्ये सुरुवातीला चंडीकवच किंवा दुर्गा कवचचं जे स्तोत्र आहे मराठी किंवा संस्कृतमध्ये छोटंसं ते वाचायचं आहे. अर्गला स्तोत्र वाचायचं आहे आणि किलक त्याच्यानंतर वाचायचं आहे. हे तिन्ही स्तोत्र वाचायचे ज्या ज्या दिवशी तुम्ही पारायण कराल तेव्हा. आणि एकतर एकाच दिवसात 16 अध्याय पूर्ण वाचायचे एकाच बैठकीत मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून. आणि शेवटी हे क्षमायापन स्तोत्र म्हणायचं आहे. देवी अपराध क्षमापन स्तोत्र किंवा मनाने माफी मागायची आणि आरती करायची आहे सगळ्यात शेवटी. किंवा दुसरा प्रकार आहे की तुम्ही जे 3 चरित्र, 3 अवतार कथा आहेत देवीच्या, त्यात पहिल्या 3 दिवसात वाचायचं आहे. म्हणजे पहिला अध्याय पहिल्या चरित्राचा आहे तो वाचा पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यम चरित्र म्हणजे उरलेला दुसऱ्या अध्याय 2, 3 आणि 4 हे वाचा. आणि तिसऱ्या दिवशी तिसरं चरित्र, तिसऱ्या अवताराची कथा, अध्याय क्रमांक 5 ते 13 हे सगळे अध्याय तिसऱ्या दिवशी वाचा. आणि चौथ्या दिवशी उरलेले 3 अध्याय 14, 15, 16 हे 3 अध्याय उरलेले चौथ्या दिवशी. असं 4 दिवसांचंही पारायण करता येईल. किंवा नवरात्रीचे 9 दिवस असतात तेव्हा, किंवा कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध नवमीपर्यंत दर महिन्याला हे 9 दिवस, किंवा चैत्र महिन्यात, आषाढ महिन्यात, अश्विन महिन्यात जे आता नवरात्र चालू आहे, शारदीय नवरात्र, त्याच्यात दिवाळीच्या आधी जी येते ती, दसऱ्याच्या आधीचे 9 दिवस ते, किंवा मार्गशीर्ष महिन्यात, या 4ही महिन्यात रोज थोडे थोडे अध्याय आपण करू शकतो. पहिल्या दिवशी पहिला अध्याय, आणि दुसऱ्या दिवशी दुसरा आणि तिसरा अध्याय, तिसऱ्या दिवशी चौथा 5वा अध्याय, चौथ्या दिवशी 6वा 7वा, 5व्या दिवशी 8वा 9वा, 6व्या दिवशी 10वा 11वा, 7व्या दिवशी 12वा आणि 8व्या दिवशी 13वा 14वा अध्याय, आणि 9व्या दिवशी शेवटच्या 15वा आणि 16वा हे उरलेले शेवटचे 2 अध्याय. असे तुम्ही खंडशः वाचू शकतात, म्हणू शकतात. आणि नंतर रोज स्टार्टिंगला 3 स्तोत्र, दुर्गा कवच किंवा चंडी कवच म्हणतात, आणि अर्गला स्तोत्र आणि किलक हे 3 स्तोत्र म्हणून मग त्याच्यानंतर हे टप्प्याटप्प्यात अध्याय 1 किंवा 2 जे काही आहेत रोजचे ते वाचायचे. रोज हे 3 स्तोत्र म्हणायचे आधी, आणि मग जे काही अध्याय त्या दिवशीचे आहेत ते क्रमांकाचे अध्याय म्हणायचे. आणि त्याच्यानंतर रोज देवीची क्षमा मागायची आहे. त्याचा काही मंत्र असेल, स्तोत्र असेल, जे काही इंटरनेटवर किंवा पुस्तकात तुमच्याकडे उपलब्ध असेल ते, किंवा शंकराचार्यांनी रचलेलं जे काही या पोथीमध्ये आहे देवी अपराध क्षमापन स्तोत्र संस्कृतमध्ये, तेही तुम्ही वाचू शकता आणि देवीची माफी मागू शकता पारायणात खंड आल्यामुळे रोज. आणि देवीची पूजा सुरुवातीला रोज करायची आहे, शेवटी पण तुम्ही पुन्हा एकदा पूजा करू शकता. फुलं वाहा, फळं अर्पण करा, कोणताही प्रसाद देवीला जो आवडतो तो तुम्ही नैवेद्य घरातला जेवणाचा असेल, किंवा तुम्ही उपवास धरले असतील तर फराळ
तुम्ही दाखवू शकता फळाचा वगैरे नैवेद्य म्हणून, तेही आहे. उपवास कसे करायचे वगैरे याबद्दल मी काही जाणकार नाही आहे. तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या पथ्यांना, डॉक्टरी सल्ल्याला विचारून त्यानुसार तुम्ही करा, तब्येत सांभाळून करा आणि शक्यतो पोट हलकं पचेल असंच पोटात अन्न घ्या. धान्य खाण्याकडे जास्त लक्ष न देता सात्विक अन्न, ज्याच्यात तेल, खूप मसाले, खूप तळलेलं, खूप गोड, खूप तिखट असे पदार्थ शक्यतो टाळा. साधारण असं खा आणि जेणेकरून तुम्हाला ध्यानसुद्धा करता येईल किंवा जपसुद्धा करता येईल. फक्त पोथी वाचून कथा ऐकणं हा एक भाग झाला देवीचं महत्त्व समजून घेण्यासाठी, कारण ग्रंथाचं नावच देवी महात्म्य आहे. देवी महात्म्य या शब्दाचा अर्थच आहे की महत्त्वता काय आहे, काय इम्पॉर्टन्स आहे. तर देवीचे काय पराक्रम आहेत तेच आपण समजून घेतो आहे, त्या लीला समजून घेतो आहे. तो इतिहास आहे आपल्या या भारताचा, या सनातन धर्माचा, देवीच्या अवतारांचा, तर तो आपण समजून घेतो आहे. पण तो आपल्या हृदयात कधी भिनला जाईल किंवा रक्तात कधी भिनला जाईल, तो साठवला कसा जाईल आपल्यात, अंतरात, आपल्या विचारांमध्ये, आचरणामध्ये, जेव्हा आपण स्वतः या कथा वाचल्यानंतर थोडा वेळ ध्यान करू. ध्यान करणं म्हणजे तुम्हाला बसता येत असेल बसा, तुम्ही खुर्चीवर बसा, खाली बसा, मांडी घालून बसा, म्हणजे कसंही तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल सुखासनात तुम्ही राहा आणि एकाग्रपणे विचार करा की जे काही तुम्ही अध्याय किंवा कथा किंवा जो भाग तुम्ही वाचला आहे किंवा ऐकला आहे आज पोथीमध्ये किंवा गेल्या काही दिवसांमध्ये पोथीमध्ये, या पोथीत किंवा इतरही कोणत्या देवीच्या ग्रंथामध्ये, जसं की देवी भागवत महापुराण आहे, देवीचं भागवत आहे, त्यात देवीचेच सगळे अवतार आणि कथा आहेत. तर तेही गीता प्रेसचं मिळतं, ऑनलाईनही असेल किंवा ऑफलाईन तर मिळतं. ते अजून आपण उपलब्ध केलं नाही आपल्या चॅनलवर, पण तेही लवकरच आपण कधीतरी वाचवण्याचा प्रयत्न करू, सादर करूच. वेगवेगळे ग्रंथ जे मराठीत आहे ते इथे आणि हिंदी असतील माझ्याकडे जे जे उपलब्ध, ते आपण दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा सगळ्या श्रोत्यांसाठी प्रयत्न करूच. पण त्याआधी हे गरजेचं आहे की या कथा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर यांचं मननचिंतन करायला आपण स्वतःला थोडा वेळ, अगदी 2-5 मिनटं का होईना किंवा जितका जास्त वेळ असेल तितका वेळ तुम्ही द्या आणि ध्यान करा, आत्मपरीक्षण करा. आपल्या घरात आपण स्त्रियांना कसं वागवतो आहे, आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला स्त्रियांना ते महत्त्व मिळते का? देवीची शक्ती, देवीचं महत्त्व, सनातन धर्माचं महत्त्व, अभय हस्त आपल्या हृदयात देवीचा आशीर्वाद आहे का आपल्या डोक्यावर? तो नाही असं वाटतं आहे, याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो आहे देवीच्या साधनेत. देवीला किंवा परमेश्वराला, मग तो कृष्ण असो, राम असो, हनुमान असो, शंकर भगवान असो, अजून कोणीही असो, कोणत्याही स्वरूपात, अगदी दत्तगुरू असो किंवा कोणता संत किंवा साधू असो, तुमचे गुरु असोत कोणत्याही स्वरूपात, तर तुम्ही कोणाचीही पूजा करत असला तरी ती एक प्रकारे देवीची, शक्तीची आणि त्या परमेश्वराची, परब्रह्माची पूजाच आहे एक प्रकारे. मग ती कथा कीर्तना करून करा, भजनं गाऊन करा, ध्यान धरून करा, जपमाळ करा, मंत्रजाप करा, कथा ऐका किंवा सेवा करा मंदिरात किंवा तुमच्या घरी कुठेही, किंवा गरिबांची सेवा, काही कोणत्याही पद्धतीने. हे सगळं काही शेवटी परमेश्वराचंच विश्व आहे. हा आपला धर्म, हे आपले ग्रंथपुराणं सांगत आलेले आहेत आणि हे आपल्याला दासबोधाच्या आपल्या व्हिडिओजमध्ये कळलेलंच आहे की सर्व काही सर्वव्याप्त परमेश्वर आहे. हेच ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, हेच गीतेत ज्ञान आहे, तेच सगळीकडे भागवतातही सांगितलेलं आहे. तर हे एक प्रकारे देवीची साधनाच आहे. पण आपण स्वतः पूजा करावी देवीची, मूर्ती किंवा चित्र जे काही आपल्यासमोर असेल त्या स्वरूपात, आणि जेणेकरून आपण त्या जाणीवेत, त्या आपल्या बुद्धीला ते समजत नाही, मानवी किंवा जीव ज्या अवस्थेत आपण आहोत संसारामध्ये, तर आपल्याला भौतिक सुख जसे समजतात, भौतिक वस्तू, भौतिक जगतामध्ये आपल्याला काहीतरी समोर प्रमाण लागतं. म्हणून मूर्ती किंवा चित्र किंवा नाव, नामस्मरण, सेवा किंवा स्थान किंवा पूजा पद्धती यांची आपल्याला गरज पडते, जेणेकरून आपण इंद्रियांना वळवू शकू परमेश्वराच्या किंवा परमशक्तीच्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे, सकारात्मक ऊर्जेकडे, आणि आपली प्रगती करून घेऊ शकू, जेणेकरून आपला अधःपात होणार नाही, आपण वाईट व्यसनांकडे, वाईट विचारांकडे, वाईट कर्मांकडे वळणार नाही. आणि जे काही आहे, पूजा वगैरे झाल्यानंतर कोणीही पूजा करू शकता. अगदी तुम्ही फूल वाहा, पान वाहा,
साधं पाणी द्या नैवेद्याला. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल, दूध असेल दूध, काही देवी असो देव असो, चित्र नसेल फोटो नसेल, तुम्ही मनात फक्त ध्यान करा. देवीचं कोणतं तुम्हाला आवडेल असं, महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, दुर्गा, भवानी, जगदंबा, कोणत्याही स्वरूपात तुम्ही तुमच्या मनामध्ये, चित्तामध्ये, विचारांमध्ये, डोळ्यांसमोर ते स्वरूप आणा देवीचं, त्या पॉझिटिव्ह एनर्जीचं, जी सुप्रीम एनर्जी, जी महाऊर्जा प्रवाहित होते आहे अखिल ब्रह्मांडात तिचं. आणि ती तुमच्यासोबत आहे, ती तुमच्यासमोर आहे. तुमच्या संकट काळात, दुःखाच्या काळात, आनंदात, सर्व काळी ती तुमच्या आजूबाजूला आहे. फक्त नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नाही, ती सोबतच आहे. आई म्हणून, बहीण म्हणून, पुत्री म्हणून. तर तिला साक्षी ठेवून, अग्निदेवतेला साक्षी ठेवून, पंचमहाभूतांना आणि स्वतःच्या 5ही ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना, बुद्धीला, मनाला, चित्ताला एकाग्र करून, साक्षीला ठेवून तुम्ही देवीची ही पूजा करा. आणि तुमच्याकडे काही भौतिक वस्तू पूजेसाठी असण्याची गरजेची नाही आहे. आणि जर तुम्ही काही फुलं वगैरे काही वाहिलं असेल भौतिक, तर ते तुम्ही निर्माल्य बाजूला करून विसर्जित करू शकता कोणत्याही झाडाला किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी खत म्हणून, किंवा अगदी नदी वगैरे इथेही तुम्ही ते विसर्जित करू शकता. आणि शेवटच्या 10व्या दिवशी, समजा नवरात्र असेल तर त्यानंतर 9व्या दिवशी, नवमीच्या नंतर येणारा 10वा दिवस म्हणजे दसरा असेल, किंवा दर महिन्यात येणारा शुद्ध नवमीनंतरचा दिवस म्हणजे दशमीचा दिवस असतो, जो एकादशीच्या आदला दिवस असतो. तर त्या दशमीच्या दिवशी 9 दिवसांचं हे तुमचं झालं पारायण वगैरे, तर तुम्ही शेवटी 10व्या दिवशी, दशमीच्या दिवशी तिथीला उत्तर पूजा, म्हणजे सगळं पारायण पूर्ण झाल्यानंतरची पूजा देवीची करू शकता. म्हणजे परत एकदा षोडशोपचार पूजा, जे काही नैवेद्य असेल, फळं असेल, धूप दीप असेल, फुलहार असेल, जे काही गंध, चंदन वगैरे, हळदी कुंकू, अलंकार, जे काही तुम्हाला देता येत असेल, लाल वस्त्र देवीला वाहता येत असेल, जे काही मिळेल, किंवा मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा करता आली, जवळपास देवीचं मंदिर असेल, तेही तुम्ही करू शकता. तर ही एक प्रकारे उत्तर पूजा झाली. तुमचा संकल्प अशा पद्धतीने पूर्ण झाला, पारायण पूर्ण झालं, वाचन पूर्ण झालं. आणि याचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला इतर ठिकाणी उपलब्ध आहेत आजकाल. व्हिडिओज म्हणा किंवा लेख म्हणा, डॉक्युमेंट्स म्हणा, PDF म्हणा, गुगलवरही आणि यूट्यूबवरही. त्याबद्दल मी अधिक सांगणं न लगो. आता अशा पद्धतीने हे देवी महात्म्याचा पाठविधी आहे. तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने एका बैठकीतच 16 अध्याय देवी महात्म्याचे ग्रंथाचे वाचू शकता, किंवा टप्प्याटप्प्यात अवतारानुसार अध्याय वाचू शकता. 3 अवतार 3 दिवसात आणि एक चौथ्या दिवशी उरलेले 3 अध्याय, किंवा मग रोज 1-1, 2-2 अध्याय जसे आपण इथे आधी सांगितले आहेत या व्हिडिओमध्ये, तसे तुम्ही वाचू शकता. तुम्हाला वाचायला जमत नसेल तर हे तुम्ही दुसऱ्या कोणाकडून घरात वाचून घेऊ शकता. ब्राह्मणाला बोलवून किंवा एखाद्या कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणालाही बोलवून तुम्ही, ज्याला मराठी, हिंदी, संस्कृत काही वाचता येते, वेगवेगळ्या भाषांमध्ये हे ग्रंथ ऑनलाईनही उपलब्ध असतात आणि फिजिकल पुस्तकांच्या ग्रंथभांडारामध्ये वगैरे उपलब्ध असतात. तुम्ही पाहू शकता आणि तिथून हा लाभ घेऊ शकता. देवीची ही एक प्रकारे साधना आहे. तुम्ही ध्यानही करा. आणि शेवटी मंत्रही तुम्हाला सांगतो की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. पुन्हा एकदा ऐका. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. हा एक देवीचा मंत्र आहे. या 3ही देव्यांचे नावं आहेत. ऐं म्हणजे हा बीजमंत्र आहे. म्हणजे जसा ओम हा एक बीज मंत्र आहे, म्हणजे मूळ मंत्र एक अक्षरी, तसा बीजमंत्र आहे ऐं. हा आहे महासरस्वतीचा. त्यानंतर दुसरा बीजमंत्र म्हणजे ते बीज अक्षर जे आहे, मूळ अक्षर मूळ मंत्राचं, ते महालक्ष्मीचं आहे. ह्रीं ह्रीं हे अक्षर. आणि त्यानंतर आहे क्लीं, ते महाकालीचं आहे. क्लीं. तर हे 3ही नावं एकाच मंत्रात आहे. आणि हा मुख्य मंत्र आपण आहे एक प्रकारे, जेणेकरून आपण या 3ही देवींच्या 3ही पॉझिटिव्ह एनर्जीजला, चांगल्या शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतो आहोत, किंवा आपण आपलं ध्यान तिकडे केंद्रित करतो आहोत, जेणेकरून या पॉझिटिव्ह एनर्जीत महासरस्वतीच्या, महाकालीच्या आणि महालक्ष्मीच्या 3ही या बीजमंत्रांच्या रूपाने आपल्या आजूबाजूला राहतील, आपलं रक्षण करतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील.
महासरस्वतीकडून बुद्धी सद्बुद्धी मिळेल आणि महालक्ष्मीकडून धनधान्य संपन्नता मिळेल आणि महाकालीकडून आपलं रक्षण होईलच एक प्रकारे. आणि चामुंडा हे देवीचंच नाव आहे. तर मंत्रातला पुढचा शब्द चामुंडायै विच्चै हे जे शब्द आहे हे देवीचंच एक गुण रूप वर्णन करत आहे वेगवेगळं. तर याबद्दल मी अधिक सांगणं अपेक्षित नाही आहे, कारण मी याबद्दल एवढा जाणकार नाही आहे. मी सुद्धा एक विद्यार्थी दशेतलाच साधक आहे आणि इथे सादर करणारा वाचक आहे. तर देवीसाठी हा मंत्र आपल्या कुटुंबासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, भल्यासाठी, कल्याणासाठी आणि देवीची कृपा वरदहस्त प्राप्त करण्यासाठी नक्कीच जर घरात देवीचा कोप असेल, कुलदेवी रुष्ट असेल, तर हे आपण दुर्गा सप्तशती किंवा जे आपण ग्रंथ आता वाचत आहोत, सादर करत आहोत, देवी महात्म्य, किंवा तुम्ही इतरही काही वाचत असाल, मंत्र म्हणत असाल, तर ते नक्कीच फलदायक आहे. देवीचा कोप त्यामुळे शांत होईल. जर तुम्हाला कुलदेवता ची पूजा कशी करायची तुमच्या हे माहीत नसेल, किंवा कुलदेवताच कोठे आहे, कोणती आहे, कोणत्या गावाला आहे हे माहीत नसेल, असंही बऱ्याच जणांचं होतं, तरी तुम्ही मनोमन तिची क्षमा मागू शकता जर कुलदेवी असेल कोणती तर. आणि घरात काही अघटित वाईट होतं आहे असं वाटतं आहे, तर एक मानसिक बळ, आध्यात्मिक ऊर्जेचं बळ जे गरजेचं आहे प्रत्येकाला, जे भीती मनातून काढून टाकते, निगेटिव्ह नकारात्मक विचार आणि निराशादायी विचार जे आपल्यावर हावी होत असतात, प्रभावी ठरत असतात, त्यांना दूर करण्यासाठी तर देवीचं कोणत्याही स्वरूपाचं, शक्तीचं आपल्याला नामस्मरण केल्याने, कथा ऐकल्याने, वाचल्याने, ग्रंथ वाचन पारायण केल्याने किंवा मंत्रजप केल्याने किंवा ध्यान केल्याने नक्कीच फायदा होतो. आणि हे तुम्ही मंदिरांमध्ये दर्शन घेणार तेही एक प्रकारे साधनाच आहे देवीचं, जे काही तुम्हाला शक्य असेल. आणि ज्यांना कुठे दूर जाता येत नाही शहराच्या धावपळीच्या जगामध्ये, तर निदान आपण शांतपणे पुस्तक वाचू शकतो. वाचता येत नसेल, पुस्तकं उपलब्ध नसेल तरी काही हरकत नाही. तुम्हाला पारायण कसं करायचं किंवा वाचायला वेळ नाही आहे किंवा शब्द वाचणं कठीण जातं आहे, डोळ्यांना त्रास होतो आहे, वेळ नाही आहे, वृद्धापकाळ आहे, वगैरे वगैरे पुष्कळ कारणं असतात प्रत्येकाला. त्यामुळेच आपण हे गुड रीडिंग शुभ वाचनाचं चॅनल सादर केलं आहे, जेणेकरून आपले मराठी ग्रंथ तरी आपल्याला थोडेफार समजतील आणि आपण ते साध्या सोप्या शब्दात समजून घेऊ शकू. तर त्यासाठी काही हरकत नाही. तुम्हाला वाचताही येत नाही किंवा तुमच्याकडे ग्रंथाला वेळ देता येत नाही आहे किंवा ग्रंथाचा अर्थ समजत नाही वाचूनही, ओळीबद्ध आहे मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आहे, कोणताही ग्रंथ, कोणताही देवाचा देवीचा असला तरी काही हरकत नाही. किंवा तुमच्याकडे वेळ नाही तरीही काही हरकत नाही. आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा बटन, फक्त जे विनामूल्य आहे, त्याचं काही चार्जेस नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट सदैव उपलब्ध आहे. आणि सगळे ग्रंथ जरी उपलब्ध नसले तरी आपण जसं जमेल तसं मी सादर करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या. तुम्ही ऐकूनसुद्धा या कथा जाणू शकता, देवीच्याही आणि इतर देवी देवतांच्यासुद्धा, आणि त्यातून तुम्ही शिकू शकता. तुमच्यासोबत मीही शिकतो आहे. मला असं गरजेचं वाटलं की आपण हे शेअर करावं इतर भक्तांसोबत आणि अभक्तांसोबतसुद्धा, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की ही नेमकी शक्ती काय आहे, नेमकी कथा काय आहे, देवीची असो किंवा इतर कोणताही ग्रंथ असो. तर आपला सनातन धर्म, आपलं साहित्य, आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली शक्ती, आपण आपल्या पूर्वजांनी केलेले पराक्रम, हे ज्येष्ठ पिढ्यांना जरी माहिती असले तरी ते नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यात कुठेतरी आपण कमी पडतो आहोत. आणि त्यासाठीच हे इतर अनेक चॅनल्ससारखंच हेही एक चॅनल आहे. यात काही दिव्य असं नाही आहे, फक्त वाचन आपण सादर करतो आहे. मी क्षमाप्रार्थी आहे की देवी महात्म्य या ग्रंथाचं पान अक्षर मी सादर नाही करू शकत. कॉपीराईट्सचे इश्यू असतात आपल्या चॅनलवर. ते काही ग्रंथ सादर करणं कदाचित बंधनांमध्ये, नियमांमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये योग्य नसणार आहे. तेवढं बंधन पाळणं गरजेचं आहे. आपण मुक्तपणे ते सादर नाही करू शकत. त्यामुळे थंबनेल किंवा एखादं चित्र वगैरे असं देवीचं आपण या इथे सादर करत आहोत पूर्ण व्हिडिओमध्ये. पण तुम्ही अगदी डोळे बंद करून शांतपणे ऐकाल, एकदा नाही तर अनेकदा ऐकाल, तरी तुम्हाला समजू शकेल देवी महात्म्याची कथा काय आहे, देवीचे अवतार काय झालेत, लीला काय आहेत, हे सर्व काही. तर या अध्यायात आपण, या व्हिडिओमध्ये आपण अध्याय नाही पाहिलेत, फक्त माहिती करून घेतली की देवीचा पाठ कसा करायचा आहे, विधी काय आहे, पारायणाची पद्धत काय आहे
आणि फळश्रुती वगैरे याचा विचार न करता फक्त आनंद घ्या कथांचा. पुढील भागात आपण सुरू करूया. आपण 9 दिवसात न सादर करता टप्प्याटप्प्यात अध्यायवार एक एक व्हिडिओ बनवूया आणि एक एकत्रित व्हिडिओसुद्धा आपण जमलं तर सादर करूया, ज्यात पहिल्या अध्यायापासून 16व्या अध्यायाची पूर्ण कथा असेल. हे व्हिडिओ जास्त मोठे नसणार आहे, कारण आपण कथासार फक्त सध्या समजून घेत आहोत की प्रत्येक अध्यायाच्या कथाचा सार काय आहे, म्हणजे सारांश काय आहे किंवा कन्क्लूजन काय आहे, या पहिल्या अध्यायात गोष्ट काय घडली किंवा काय झाली देवीची लीला, तर ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊ. एक 2-2, 3-3 मिनटाचे व्हिडिओज असतील. 16 भागांमध्ये 16 अध्याय आपण समजून घेऊया. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहे ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढील भागापासून देवी महात्म्य सुरू करूया. धन्यवाद. भगवती जगदंबा माता की जय. श्री देवी महात्म्य ग्रंथ की जय. यासारखेच इतरही ग्रंथ पाहत राहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी, त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. गुड रीडिंग अर्थात शुभ वाचन आणि इतर ग्रंथ जसं की इतर अनेक ग्रंथ आपण सादर केलेले, दासबोध, साई सच्चरित्र, गणेश पुराण कथासार, हरिविजय कथासार, रामविजय ग्रंथाचा कथासार, असे वेगवेगळे ग्रंथ आणि त्याचबरोबर काही आरत्यांचे अर्थ, शब्दशः अर्थही आपल्या प्लेलिस्ट त्याच्या उपलब्ध आहेत. वेगवेगळे मराठी आणि संस्कृत स्तोत्र जे आहेत वेगवेगळ्या देवी देवतांचे, गणपती स्तोत्र असो, अथर्वशीर्ष असो की रामरक्षा स्तोत्र असो, तर अनेकही स्तोत्रांचे अर्थ साध्या सोप्या शब्दात त्यांच्या प्लेलिस्ट, त्यांचे व्हिडिओज आपल्या गुड रीडिंग चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येतील. होम पेजवर तुम्ही जाल किंवा या व्हिडिओच्या खाली जे आपलं चॅनलचं नाव आहे गुड रीडिंग शुभवाचन, त्या नावावर क्लिक केलं की तुम्ही होम पेजवर जाल. तर तिथे त्याच्या बाजूला जे व्हिडिओ सेक्शन आहे तिथे येणारे अद्ययावत लेटेस्ट व्हिडिओज तुम्ही पाहू शकता स्क्रोल करून खालीवर, आणि किंवा व्हिडिओ सेक्शनच्या बाजूला प्लेलिस्ट सेक्शन आहे त्याच्यावर क्लिक कराल. त्याच्यामध्ये ज्या ज्या वेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या एकेका प्लेलिस्ट विषयानुसार आहेत, तर त्यात तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे काही नवनाथ कथासार ऐकायचं आहे किंवा भक्तिविजय ग्रंथ ऐकायचा आहे, त्याच्या कथा ऐकायचं आहे मराठीमध्ये, हे सगळं सहजपणे सर्वांसाठी विनामूल्य आपण वाचन स्वरूपात प्रस्तुत केलं आहे, सादर केलेलं आहे. तर त्याचा अवश्य लाभ घ्या आणि हे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा. तुम्ही लाईक केलं तर जास्तीत जास्त आणखीन आपल्यासारख्याच इतर मराठी भाविकांपर्यंत, रसिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत आणि साधकांपर्यंत, भक्तांपर्यंत हे आपले धार्मिक ग्रंथ किंवा आरत्या किंवा कथासार किंवा स्तोत्र यांचे अर्थ असलेले हे व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे पोहोचू शकणार आहेत. तरच यूट्यूब त्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाईल. जर तुम्ही या व्हिडिओजला लाईक कराल तर. कमेंट सेक्शनमध्ये खाली तुमचा अभिप्राय लिहायला, मत लिहायला, प्रश्न विचारायला घाबरू नका, संकोच करू नका. अवश्य पाहत राहा गुड रीडिंग चॅनल. सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या आप्त, परिचित, मित्रपरिवार कोणालाही. हे शेअरचं बटनही व्हिडिओच्या खाली आहे. शेअर नावाचं बटन आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि बेल आयकॉन सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन जे घंटीचं चिन्ह आहे त्याला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन कोणत्याही व्हिडिओचं, कोणताही ग्रंथ असो, काहीही व्हिडिओ असो धर्माचा आपल्या, तर त्याची माहिती सांगणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स, पूर्वसूचना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, टॅबवर मिळत राहतील. पाहत रहा गुड रीडिंग चॅनल. धन्यवाद. देवी माता की जय.